हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 103 वरील ई स्टेशन नंबर 16 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे। प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ खाली कमेंट करा। प्रॉब्लेम दिलेला आपल्याला, द फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ यंग पेन्सर असोसिएशन लेह for the year ended 31st March 2020. Receipt and payment account for the year ended. Receipt and payment account दिलेलं आपल्याला 31 मार्च 2020 चं 31 मार्च 2020 चं काय दिलेलं आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची क्लोजिंग दिलेली आहे। म्हणजे ओपन कधी झालं होतं 1 एप्रिल 2019, म्हणजे करंट इयर काय झालं 2019-20 हे आपलं झालं करंट इयर। रिसिप्ट साईडला आपल्याला दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 18-19चं। 19-20 काय आहे आपलं करंट इयर आहे, म्हणजे हे आहे आपलं करंट इयर। 18-19 काय झालं लास्ट इयर, लास्ट इयर म्हणजे मागचं वर्ष, आणि 20-21 काय झालं आपलं नेक्स्ट इयर। त्याच्यानंतर इंटरेस्ट फी 13,000 रुपये दिलेले, आणि काय सांगितलेलं आहे कॅपिटल रिसिप्ट इंटरेस्ट फीची अमाऊंट ही कशासाठी मिळालेली आहे, कॅपिटल रिसिप्ट मधून मिळालेली आहे, म्हणजे कॅपिटल फंड मध्ये हे काय होईल ऍड होईल, त्याला एक स्टार करायची आहे। डोनेशन दिलेलं आहे, लेगेसी दिलेले, लेगेसी म्हणजे काय मृत्यूपत्र, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट दिलेली आहे आणि पिकनिक रिसिप्ट दिलेली आहे। पेमेंट साईडला आपल्याला दिलेलं आहे स्टेशनरी 8,000 रुपये, पोस्टेज दिलेले 1,000 रुपये, पिकनिक एक्सपेन्सेस दिलेले 8,000 रुपये, सॅलरी दिलेली आहे 8,000 रुपये, अॅन्युअल मीटिंग दिलेली आहे 4,500 रुपये। त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500, रेंट दिलेलं आहे, चॅरिटी दिलेली आहे, चॅरिटी म्हणजे काहीतरी आपण दान केलेलं आहे। त्याच्यानंतर सन्ट्री एक्सपेन्सेस काहीतरी किरकोळ खर्च केलेला आहे, फिक्स डिपॉझिट, फर्निचर, आणि बँक बॅलन्स किंवा कॅशचं बॅलन्स दिलेलं आहे आपल्याला 7,000 रुपये। खाली आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे। पहिली ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 7,000 रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं, करंट इयरला 1 स्टार करायची आहे, करंट इयरला 1 स्टार। त्याच्यानंतर 2 नंबरची ऍडजस्टमेंट, फर्निचर वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2019। आपल्याकडे जे फर्निचर दिलेलं आहे हे फर्निचर कधी परचेस केलेलं आहे, 1 ऑक्टोबर म्हणजे 1/10/2019ला परचेस केलेलं आहे। अँड इट इज टू बी डेप्रिशिएट बाय 10%। या फर्निचरवरती स्टार करायची आहे, कारण त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे। आउटस्टँडिंग पिकनिक रिसिप्ट, पिकनिक रिसिप्ट काय आहे आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग काय करतात ऍड करतात। रिसिप्ट साईडला पिकनिक रिसिप्ट दिलेली आहे, त्याला 1 स्टार करायची आहे। त्याच्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 1/4/2019 म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला आपल्याला 350 रुपये, अँड ऑन 31 मार्च 2020 31 मार्च म्हणजे क्लोजिंगचा स्टॉक दिलेला आपल्याला 1,700 रुपये, म्हणजे ओपनिंग क्लोजिंग दिलेली आहे। आणि या ठिकाणी आपल्याला स्टेशनरी बद्दल काहीतरी माहिती दिलेली आहे। स्टेशनरी पेमेंट साईडला आली म्हणजे ही काय आहे परचेस आहे। झाला हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करून। ओपनिंग मध्ये परचेस काय करतात ऍड करतात, आउटस्टँडिंग पण ऍड करतात, आणि क्लोजिंग काय करतात लेस करतात। त्याच्यानंतर 50% लेगेसीज अँड फुल अमाऊंट ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज। 50% लेगेसीज, जे काही लेगेसी दिलेली आहे मृत्यूपत्र दिलेलं आहे त्याला 1 स्टार करायची आहे, आणि डोनेशनला पण 1 स्टार करायची आहे। या ठिकाणी आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे, आणि आपण ऍडजस्टमेंटच्या पुन्हा सुद्धा केलेला आहे। पुढची स्टेप काय आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, पोस्टिंग करायची आहे। काय काय तयार करायचं आपल्याला, विथ द अबव इन्फॉर्मेशन, वरील इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020। आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये फक्त आणि फक्त काय तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे। चला अकाउंट ड्रॉ करूया। या ठिकाणी आपण अकाउंट ड्रॉ केलेलं आहे, पोस्टिंग करूया। रिसिप्ट साईड, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, सबस्क्रिप्शन मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन येणार नाही, करंट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कम साईडला, बाय सबस्क्रिप्शन, बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 83,000 रुपये।
त्याच्यानंतर नेक्स्ट इयरची पुढं रेकॉर्ड करतो आपण लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईड नाही आहे, स्किप करा. इंटरेस्ट फी इन्कम साईडला सबस्क्रिप्शनच्या खाली एक लाईन सोडून लिहायचे बाय इंटरेस्ट फीज. अमाऊंट इनर कॉलमला लिहायची 13,000 रुपये. त्याच्याच खाली लिहायचे लेस कॅपिटलाइज अमाऊंट 13,000च्या खाली 13,000. आउटर कॉलमला अमाऊंट लिहायची आहे 13 मायनस 13 अमाऊंट डॅश. इंटरेस्ट फीची अमाऊंट आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितली होती, आपण ती कॅपिटलाइज केली आहे. आपण असं लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट ही अमाऊंट कॅपिटलमध्ये ॲड केली तरी चालतं, पण तुम्हाला समजण्यासाठी मी डीपमध्ये हे या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर डोनेशन इन्कम इंटरेस्ट फीच्या खाली यायचं बाय डोनेशन अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 60,000 रुपये. ॲडजस्टमेंट आहे याच्यावरती. त्याच्याच खाली लेगेसीज एक लाईन सोडून लेगेसीज अमाऊंट इनर कॉलमला 40,000 रुपये. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट तिथंच एक लाईन सोडून अमाऊंट आउटर कॉलम 7,000 रुपये. त्याच्यानंतर पिकनिक रिसिप्ट इन्कम साईडलाच इंटरेस्ट ऑन डिपॉझिटच्या खाली यायचे बाय पिकनिक रिसिप्ट अमाऊंट 10,000 रुपये इनर कॉलम. त्याच्यानंतर पेमेंट साईट रेकॉर्ड करतो आपण एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे स्टेशनरीचा आपण नंतर बघूया. त्याच्या खाली पोस्टेज दिलेलं आहे. पोस्टेज अमाऊंट आउटर कॉलमला 1,000 रुपये. त्याच्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस अमाऊंट 8,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर सॅलरी अमाऊंट 8,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 4,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 7,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर टू रेंट अमाऊंट 12,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर चॅरिटी अमाऊंट आउटर कॉलम 7,800. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस अमाऊंट 3,200 आउटर कॉलम. फिक्स डिपॉझिट ॲसेट साईडला, बॅलन्स शीट नाही आपल्याकडे, ॲसेट साईड येणार नाही, स्किप करायचं. फर्निचर सुद्धा ॲसेट साईडला येत असतं, ॲसेट साईड आपल्याकडे नाही आहे, हे पण स्किप करायचं आहे. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅशचे बॅलन्स ॲसेट साईडला येत असतं, बॅलन्स शीट नसल्यामुळे हे सुद्धा आपण काय करायचं आहे, स्किप करायचं आहे. या ठिकाणी आपली पोस्टिंग करून झालेली. पुढची स्टेप काय करायचं आहे, आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहे. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर. आउटस्टँडिंग करंट इयरचं काय करतात, ॲड करतात. सबस्क्रिप्शनच्या खाली यायचं आहे ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट 83,000च्या खाली 7,000, 7,000च्या खाली आडवी रेष 83 प्लस 7,000 अमाऊंट बाहेर 90,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला येईल.
ॲसेट साईड नसल्यामुळे सेकंड इफेक्ट आपण देणार नाही. त्याच्यानंतर 2 नंबर फर्निचर. फर्निचरवरती आपल्याला काय करायचं आहे, 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्किंग नोट नंबर 1, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 10%. आणि फर्निचर कधी परचेस केलेलं त्याची दिनांक दिलेली आपल्याला 1/10/2019. फर्निचरची अमाऊंट दिलेली आपल्याला 50,000 रुपये. 50,000वरती 10% इंटू 1/10/2019. आपली क्लोजिंग कधी होणार आहे, आपली रिसिप्ट साईड आपल्याला दिनांक दिलेली आहे 31 मार्च 2020 टू 31/3/2020. 1/10 म्हणजेच काय, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती झाले, 6 महिने. म्हणजे आपलं फर्निचर खरेदी करून किती महिने झालेले आहेत, 6 महिने. डेप्रिशिएशन सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल. 6/12. 12 का, एका वर्षात 12 महिने येतात म्हणून 12. 0 0 0 कॅन्सल. 6 1 6 6 2 12. अमाऊंट उरलेली आहे 5,000/2. भागाकार येणार 2,500 रुपये. या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. याचा फर्स्ट इफेक्ट फर्निचरमधनं काय करतात, लेस करतात. पण आपल्याकडे बॅलन्स शीट नाही आहे, त्याच्यामुळे फर्स्ट इफेक्ट येणार नाही. सेकंड इफेक्ट, ॲसेट कमी झाली. एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे, सन्ड्री एक्सपेन्सेसच्या खाली लिहायचं आहे टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाऊंट 2,500 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर 3 नंबरची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग पिकनिक रिसिप्ट. आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. इन्कम साईडला पिकनिक रिसिप्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे, 7,500. 10,000च्या खाली लिहायचे 7,500. 7,500च्या खाली आडवी रेष. 10,000 प्लस 7,500 अमाऊंट बाहेर 17,500 रुपये. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला येणार. 4 नंबरची ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ स्टेशनरी. एक्सपेंडिचर साईडला लिहायचे टू स्टॉक ऑफ स्टेशनरी. त्याच्याच खाली लिहायचे ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे आपली 1/4/2019ची 3,500. त्याच्यात ॲड करतात, ॲड परचेसेसची अमाऊंट पेमेंट साईडला दिलेली आपल्याला 103 नंबरच्या पेजवरती 8,000 रुपये. इनर कॉलमला लिहायचं आहे 8,000 रुपये. 8,000च्या खाली आडवी रेष. 8,000 प्लस 350 अमाऊंट खाली 8,350. त्याच्यातनं लेस करतात क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,700 रुपये. 8,300च्या खाली 8,350च्या खाली 1,700. 1,700च्या खाली आडवी रेष, वजाबाकी बाहेर. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला येत असतो, ॲसेट साईड आपल्याकडे नाही. पुढची 5 नंबरची ॲडजस्टमेंट, 50% ऑफ लेगेसीज कॅपिटलाइज करायची आहे. लेगेसी आपल्या इन्कम साईडला दिलेली आहे, त्याच्या खाली लिहायचं आहे लेस 50% कॅपिटलाइज. 40,000च्या 50% 20,000 रुपये. 20,000च्या खाली आडवी रेष. 40,000 मायनस 20,000 अमाऊंट बाहेर
20,000 रुपये लेगेसी मधनं 20,000 रुपये मायनस आणि कॅपिटलमध्ये काय करणार ऍड करणार. पुढे काय म्हटलेलं आहे ऍड फुल अमाऊंट म्हणजे पूर्ण अमाऊंट कोणाची डोनेशनची. डोनेशनच्या खाली लिहायचे लेस कॅपिटलाइज काही पर्सेंटेज दिलेलं नाही आहे फुल अमाऊंट मध्ये आहे. 60,000च्या खाली यायचे 60,000 60,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर डॅश 60,000 रुपये सेकंड इफेक्ट कॅपिटलमध्ये आपल्याला ऍड करावे लागणार. इथं आपल्या 5 ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या 5च्या 5 ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे अकाउंट क्लोज करायचं आहे आणि डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची. या ठिकाणी इन्कम साईडची क्रेडिटची टोटल येते 1,34,500 आणि एक्सपेंडिचर डेबिटची टोटल येते 61,150 रुपये. 61,150 रुपये म्हणजे क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे. इन्कम झालेलं आहे आपल्याला क्रेडिट साईडला लिहायचं आहे 1,34,500 डेबिटला लिहायचं आहे 1,34,500 1,34,500 मायनस 61,150 अमाऊंट येईल 73,350. याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. हा सरप्लस आपण काय केलेला आहे सर्च केलेला आहे. सरप्लस म्हणजेच काय या ठिकाणी इन्कम जास्त झालेला आहे आणि खर्च कमी झालेला आहे. एक्स्ट्राची जी काही अमाऊंट असेल त्यालाच काय म्हटलं जातं सरप्लस असं म्हटलं जातं. आणि हा कुठे ट्रान्सफर होत असतो लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ऍड होत असतो. इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. छोटासा प्रॉब्लेम होता कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होणारा. या ठिकाणी थांबूया आपण. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याच्यावर कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपले मित्र आणि मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.